परवा परवा विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा हे भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा माधव परवा माधव परवा परवा विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा हे माधव परवा माधव परवा परवा विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा हे माधव विठ्ठल परवा विठ्ठल परवा विठ्ठल परवा हरे राम जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम राम हरि जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम
एक गावे आम्ही विठोबाचे विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे नाम निकामी काम नाही अनेकाचे काम नाही आता अनेकाचे काम नाही आता एक गाव आम्ही विठोबाचे एक गावे आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे एक गावे आम्ही विठोबाचे अनेकाचे काम नाही अनेकाचे काम नाही आता अनेकाचे काम नाही आता ओढून या वाटा सूक्ष्म दुसर ओढून या वाटा सूक्ष्म दुसर ओढून या वाटा सूक्ष्म दुसर ओढून या वाटा सूक्ष्म नाराज भारत आले ऐसा गेला राज भारताले ऐका गेला राज भारत आले ऐसा होणे मृदंग श्रुती टाळ घोष सावने मृदंग श्रुती टाळ घोष सावने मृदंग श्रुती टाळ घोष सावने मृदंग श्रुती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने ओढून या वाटा सूक्ष्म दुसर 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 नाराज भारत आले ऐसा गेला राज भारताले ऐका गेला राज भारत आले ऐसा म्हणे महापातके पती तुका म्हणे महापातके पतित म्हणे महापातके पतित तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा माते होती जीवन मुक्त येळा माते होती जीवन मुक्त येळा माते पातके पतित तुका म्हणे महापातके पतित म्हणे महापातके पतित तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा माते होती जीवन मुक्त येळा माते जीवन मुक्त येळा माते मोडून या वाटा सूक्ष्म दुसर मोडून या वाटा सूक्ष्म दुसर गेला राज भारताले ऐसा गेला राज भारताले ऐसा गेला राज भारताले ऐसा ढोबार कुमाई जय ढोबार कुमाई 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 ढोबार बोला
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म स्तर, केदाराचा भार झाले ऐसा, केला रज भार, केला रज भार, केला रज भार, भारत भारतले आले ऐसा चाले
केला राज भार झाले केला राज्यभार काले ऐसा ऐसा केला राज्यभार आले ऐसा केला राज्यभार केला राज्यभार केला महाराज
जय नारायण महाराज की जय भगवान की जय भगवान की जय बोलो भाई सब की जय एक गावे आम्ही किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि गावे काम नाही आता का नाही येथे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार किंवा राज्यभार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतीत तुका म्हणे महापातके पतीत होती जीवनमुक्त हिळा मात्री मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा विठ्ठल एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि गावी काम नाही येथे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाले ऐसा महायोग बीटे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रई समागत ते संतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवचिता फुलिया त्यांची केली या स्मरण होय सगळा विधीचे अधिकरण ते जीवंतू श्रीचरण श्री गुरुचे नमस्कार होण्याचा गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेशिदम चुंबितम पुण्यस्नानम सराले शिदम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्म स्वरूपम विठल एक गाऊ आम्ही विठोबाची नाम आणि गावी काम नाही ते किंवा नाही आता प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या खंडेरायाच्या आणि सद्गुरूच्या व जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा आपली साधननिष्ठा व्यक्त करणारा असा आहे किंवा दुसरा एकदा अर्थ नाम महात्म्य सांगणार आहे, नामाचं फळ सांगणार आहे, नामाचं साधन सांगणार असं आहे। या अभंगामध्ये महाराज म्हणतात आम्ही फक्त एका भगवंताचंच चिंतन करतो, आम्हाला दुसरं काही माहित नाही। भगवान विठोबाचं नाम आम्ही नित्य घेतो, बाकी दुसऱ्याचं काम आम्हाला इथं काही आता नाहीये। त्याकरता आम्ही काय केलं, हे नाम घेण्याकरता मोडून या वाटा सूक्ष्म वाटा म्हणजे अवघड ज्या वाटा होत्या त्या आम्ही बाजूला सारल्या, दुस्तर म्हणजे कठीण वाटा होत्या त्याही बाजूला सारल्या आणि सोपा राजमार्ग जिथे कुठल्याही प्रकारचा अडथळा नसतो अशा प्रकारचा राजमार्ग आम्ही निर्माण केला आणि त्या राजमार्गाने जाऊन आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे आत्मसुख प्राप्त करत आहोत।
जाताना कसं जातो त्याच्याकरता म्हटलं आम्ही जात असताना गपचिप जात नाही, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आमच्याकडे मृदंग असतो, तो लावलेला असतो स्वरामध्ये. श्रुती म्हणजे विणा असतो, ती पण लावलेल्या स्वरामध्ये असतो. टाळांचा घोष असतो. असे आम्ही नामस्मरण करीत भगवान परमात्म्याकडे जातो. काय होतं तिथं गेल्यानंतर नामाचं फळ सांगतात. तुका म्हणे महा पातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर चंद्रभागेचं स्नान, भगवंताचं दर्शन आणि त्या पंढरी क्षेत्राची परिक्रमा जर प्रदक्षिणा जर झाली तर पापाचे सगळा नायनाट होतो. होती जीवनमुक्त हेळा मात्रे. जीव हे अगदी क्षणार्धात पापमुक्त होऊन मोक्षाचा अधिकारी होतो. असा सुंदर अभंग आहे. विठ्ठल भगवान खंडेरायाच्या प्रांगणामध्ये खंडोबा वाकडी खंडोबाची या ठिकाणी आज आपल्याला या चिंतनाचं निमित्त आपल्याला जवळजवळ माहिती आहे. आपल्याच गावातील आणि भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त असणारे आमचे हे उभयता दोघं पती पत्नी अर्थात कैलासवासी मातोश्री सौभाग्यवती कृष्णाबाई पुंजाजी पाटील जाधव यांचं 5वं पुण्यस्मरण आज करतो आपण. त्याचप्रमाणे कैलासवासी पुंजाजी शंकर पाटील जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण करतो आहोत. दोघांचंही एका वेळेला पुण्यस्मरण करतो आहोत. तसं मातोश्री कृष्णाबाईचं आपण पुण्यस्मरण केलंय. पहिले केल्यानंतर मध्ये काही केले, 1-2 केले. कोरोनामुळे 2-3 खाऊन टाकले कोरोनाने. पण आता आज 5वं पुण्यस्मरण आहे आणि दोघांचंही पुण्यस्मरण एका वेळेला आलंय, जवळजवळ आलंय. आणि म्हणून परिवाराने असं ठरवलं की आज दोघांचंही पुण्यस्मरण साजरं करायचं. एक फार मोठा योगायोग आहे. त्यांच्या जीवनात केलेल्या साधनाचं हे फळ आहे का दोघांचंही पुन्हा पुण्यस्मरण एका वेळेला आलंय. असा आनंदाचा प्रसंग आज. आणि त्या निमित्ताने आपण सगळे वाकडी गाव म्हणलं का माणसाला कमी नाही. बरं सगळे सामान्य माणसं नाही, सगळे मोठी मोठी माणसंच हजर राहतात. विठाल विठाल आज मला वाटतंय काही माणसं उत्सुकतेने आले असते का कस काय बोलतो काही फरक पडला का काय फरक पडायचा हो. खंडोबरा इथं बसलेत, काय फरक पडायचा आहे. थोडं बोलण्यामध्ये वेडवाकडे होऊ शकतं. शरीर आहे त्याला काय पर्याय. शरीर आहे, शरीराच्या व्याधी असतात, शरीराच्या व्याथा असतात, त्या कोणालाही चुकल्या नाही. नलराम युधिष्ठिरा पुराणामध्ये नळ युधिष्ठिर सारखे मोठी मोठी माणसं त्यांना सुद्धा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. वर अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. बोलविले मुखे नारायणे धर्म, बोलविले मुखे नारायणे न्याय, बोलविले मुखे नारायणे न्याय, बोलविले मुखे नारायणे अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. बोलविले मुखे नारायणे धर्म. धर्माला नारायणानं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं खोटं बोलायला लावलं होतं. आता काही कथा सांगायचं काही कारण नाही. इथं सगळी माणसं श्रुतात. त्याचा परिणाम काय झाला, खोटं बोलले. भलेही कसे म्हणा, नरोवा कुंजरोवा म्हणा, हाती मेलाय. अश्वत्थामा होता, अश्वत्थामा मेलाय. पण नरोवा कुंजरोवा एवढं जरी म्हटले पण हाती मेला हे खोटं सांगितलं तर फळ कुठं जाईल. काही जरी झालं तरी कर्माचं फळ हे चुकत नाही. आणि म्हणून अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. अंगुठा गळून पडला कोणाचा, युधिष्ठिराचा. म्हणून नलराम युधिष्ठिरा, रामाला दुःख भोगावं लागलं, नळाला भोगावं लागलं. रामप्रभूचा असं आहे, एकदा भगवान परमात्म्याकडे नारद गेले. नारद बरं, ही संत समाजामध्ये देवांमध्ये अशी एक बोलली आहे नारद म्हणजे की कुठं काय करी सांगता येत नाही. गेले ते गेले, बरं गेले पण देवा तुम्हाला 16,108 बायका आहे हो, मला पाहत आहे तुमचा संसार. काही माणसं असे जळू असतात बरं का, दुसऱ्याचा चांगला संसार पाहत आहे त्यांना. अरे म्हणे मी आतापर्यंत नुसतं हिंदुत्व कीर्तन करीत, मला बायको नाही म्हणे. तुम्ही बायको तुमच्याकडं
16,108 बायका आहे, मला एखादी नको का म्हणे, सांगा बरं. भगवंत म्हणते आता हे बिघडलंय, याला काहीतरी करावं लागतं, बिघडलं की त्याला इंजेक्शन द्यावं लागतं. साधू असा बिघडू नये आणि बिघडला त्याला समाधान नीट करावं. विठाल विठाल शेवटी भगवंताच्या मनाला गेला, इंजेक्शन औषध गोळ्या दिल्याशिवाय काय परवडणार नाही, नाही तर साधू वाया जाईल. भगवंतानी काय केलं, त्या नदीमध्ये स्नानाला गेले आणि नारद बुडी मारली, नाकतोंड दाबून बुडी मारली खाली. तेवढ्या वेळात खाली पाण्यात एका सेकंदामध्ये त्याचं लग्नही केलं. त्या नारदाची नारदी केली, त्याला नारदी केलं. नारद नाही ठेवलं, ते स्त्री केलं आणि त्याचं लग्नही केलं. एका वेळेला 60 पोरं झाली. 60. एक पोरग त्या आईला किती त्रास देतं, झेपऱ्या वड, काय कर, पदरवड, आमक कर, तम कर. 60 पोरं त्या आईला बिलगले. महाराज डॉक्टर साहेब सोपं नाही हो, तुम्हाला नाही माहिती काय एवढ्याच बिलगले ना, वैतागलं ते नारद, वैतागला. देवा म्हणे बाबा बरं म्हणे. बरं एकदा असंच पुन्हा म्हणे लक्ष्मी मातेच आपल्याला माहिती आहे, इतिहास सांगत नाही, वेळ घेत नाही आपला. समुद्रातून अमृत निघालं, एक हरे निघाला, लक्ष्मी निघाली. आता लक्ष्मीने तुम्ही त्याला वर्षान त्याच्या काळात माळ टाकशान, ती तुमची लक्ष्मी. सगळीकडे निघाले. नारदही होतं त्या लाईनीमध्ये, नारदही होते. नारदाला वाटलं आपला नंबर लागला. महाराज कधी कधी मग असं वाटतं ना, लागला नंबर बरं होईल आपलं. नारद बसला त्या सगळ्या लोकांच्या. भगवंत म्हणते आता याचं काय काम आहे सांग बरं. जाऊन तिकडे आपल्या आश्रमात जाऊन लय आश्रमात नको, झाडाखाली डोंगरा, पण आश्रमात जाऊन तर भजन करावं ना, इथं काय काम आहे तुझं. बाबांनी काय केलं, त्याचं माकडाचं तोंड बनवलं. काय केलं, माकडाचं तोंड बनवलं आणि लक्ष्मी माता जवळ सगळ्याला पाहत आली ना, प्रत्येकाच्या खोडी काढायची. हा माणूस असा आहे, हा देव असा आहे. शंकर भगवंताकडे पाहिलं, हा म्हणते काय याला काही घरादाराचं ध्यान नाही, हा उठला सुटला श्वासानं जातो, याला काही राहण्याची सोय नाही, याच्या नादी लागलं तर अंगाला आपल्याला गन पावडरही मिळणार नाही, असा खोटीचा बाबा, नको याच्या नादी लागायला. भगवंता का ब्रह्मदेवाला पाहिलं, म्हणजे आता याचं काही उद्योगच नाही, याला बायका पोराकडे पाहायला कुठं टाइम आहे. उठला का पळ कारखान्यात, उठला का पळ कारखान्यात. अशा प्रकारे वेळच याच्या नाद लागून आपलं काही चालणार नाही, सोडून दिलं. आणि शेवटी भगवान विष्णू काय गेले. अशा परिस्थितीमध्ये नारद होते. नारद, मला नारदाचा किस्सा सांगायचा आहे. नारद होते, नारदाला भगवंता तू याच्यात नादी नको लागू बाबा, तुझं काम नाहीये. त्याला माकडाचं तोंड बनवलं, माकडाचं. आणि मग माकडाचं तोंड बनवलं. लक्ष्मी माता हसून पुढे गेली. हसून पुढे गेल्यानंतर यानं पाहिलं मला हसली, म्हणजे माझं काहीतरी वेगळं आहे. पाहिलं चेहरा, तर चेहरा माकडाचा झाला. मग राग आला, देवाला शाप दिला. देवा अरे मी चांगला सुंदर चेहरा दे, म्हटलं मला लग्न करायचं, मला सुंदर चेहरा दे. तर माकडाचा चेहरा दिला. बरं ठीक आहे म्हणजे तुला शाप देतो, ही माकडच तुझ्या कामी पडतील, त्यावेळेस तुला खऱ्या माणसाची गरज पडेल. अशा वेळेला अशा वेळ तुझ्या जीवनामध्ये तुला माकडच मदत करतील. आणि मग त्यावेळेला सीतामातेला नेलं रावणाने, त्यावेळेला कोणी मदत केली, माकडानेच मदत केली. विठाला मला सांगायचं हे का, नल राम युधिष्ठिरा एवढ्या मोठ्या लोकांना चुकलं नाही तर रामानगिरी कोण की झाडकी पत्ती. महाराज असं म्हणायचं की झाडकी पत्ती म्हणजे आपण कोण, आपण सामान्य जीव आहे राजा हो, आपण सामान्य जीव आहे, आपल्याला त्याच्या पलीकडे जाता येत नाही. भोगतो न गडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. समाधान मानायचं. अरे कमीत कमी देवानं भजनाला तरी पुन्हा बसवलं ना, हे काय कमी केलं का, तो भजनाला बसवलं. याचा अर्थ असा, आपलं चिंतन चालू आहे, येडेवाकडे कसं का होईना, वेडेवाकुडे गाईन परी दुधाची मनवी. एवढं मात्र आपल्याला देवाने केलं, हे त्याचे उपकार मानले पाहिजे. विठाला आजचा प्रसंग विधी तुकाराम महाराज आपली साधन निष्ठा व्यक्त करतात. माणसाची निष्ठा असावी, संसारात निष्ठा लागते, परमार्थात निष्ठा लागते, समाजसेवेमध्ये सुद्धा निष्ठाच लागते. निष्ठा जर नसेल तर समाजसेवा सुद्धा होणार नाही महाराज. काही माणसं आता माहिती आपल्याला देशाची सेवा करतात, निष्ठेने सेवा करतात, आपलं आयुष्य घालवतात. आपल्याला माहितीये आपल्या भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जनतेची सेवा करण्याकरता, देशाची सेवा करण्याकरता स्वतः लग्न नाही,
प्रपंच नाही, काही नाही. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब लहान माणसं नव्हते, हे माणसं सामान्य नव्हते, पण त्यांनी आपलं सगळं म्हणतो सामान्य माणूस जर एक संसार करू शकतो, त्यांना संसार करता नसता आला काय? का त्यांना संसार कोणी त्यांना मुलीबाळी दिला नसते असं काही नाही मला. परंतु देशाकरता त्याग केला असं मला महत्व सांगायचं. हे का त्याग करणं, समाजसेवा ही त्यागाशिवाय होत नाही. आणि म्हणून आपण भगवंताचे उपकार मानले पाहिजे. देवा तो आम्हाला शरीर दिलं, वेळ दिली, भगवान खंडेरायाचं सानिध्य दिलं, त्या गावात जन्म दिला, त्या परिसरात जन्म दिला, हे काय आपलं कमी भाग आहे का? विठ्ठल आता आपल्याला संसाराची चिंता करायचं कारण नाही. माणसाने जीवनामध्ये चिंता करीत नाही जाऊ. चिंता करता करता माणसं वाळून गेले, पण चिंता करायची संपली. चिंता नाही करावी. माणसाने कधी चिंता करू नये. त्याच्यापेक्षा उलट चिंता सोडून द्यायची, चिंतन करायचं. त्याच्या जीवनामध्ये चिंता सोडून चिंतन आहे, तो माणूस एक दिवशी पुन्हा सुखी झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून चिंता करायची नाही, चिंतन करायचं. चिंतन वाढवायचं. चिंता वाढून काय करायचं? चिंता असे घटी चतुराई. कबीर महाराज म्हणतात, चिंता असे घटी चतुराई, पापाशी घटी लक्ष्मी. चिंता असे घटी लक्ष्मी चतुराई. पापानं लक्ष्मी जाते आणि चिंतेनं चतुराई जाते. माझ्या जीवनातील चतुरता आहे ती चतुराई जाते. म्हणून चिंता करू नये, भगवंताचं चिंतन करावं. विठ्ठल माझ्या समोर सगळे आपण वाकरीकर मंडळी, जुनी मंडळी, श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये आमचे पोपटले असतील, त्यामध्ये शिवदादा असतील, आमचे सरपंच असतील, डॉक्टर शेळके साहेबराव नायक, आमचे बाबा आहेत, रावसाहेब बाबा, आधी सगळी मंडळी. आता सगळ्यांचे नाव घेतात, थोडे परिचित व्हायला लागले, पण सगळ्यांचे नाव घेत बसतो आपला वेळ. आमचे डॉक्टर आहेत, वसंत डॉक्टर, सगळेच माणसं आपण थोडा वेळ चिंतन करूया उभयतांचं. ही जोडी, ही माता पिता अर्थात कैलासवासी मातोश्री कृष्णाबाई आणि मातोश्री श्री पुंजाजी बाबा, हे दोघही माणसं पती पत्नी खूप सुंदर. मला अनेक वेळा त्यांच्या घरी जायचा प्रसंग आला, कारण त्याचे तिन्ही चिरंजीव अर्थात नानासाहेब भाऊ, त्याचप्रमाणे दिलीप भाऊ, त्याचप्रमाणे वसंत भाऊ आणि रवींद्र भाऊ, चारही मुलं खूप सुंदर. अनेक वेळेला आम्ही जेवायला गेलो. मला वाटतंय खंडोबावाडी भजी मंडळाला माहीत झाले पक्क, काही इथं आल्यानंतर जर कुठं जेवायची व्यवस्था नसते, काही आमचे नानासाहेब भाऊ चला त्यांच्याकडे जेवायला. बरोबर आहे का हरिमामा? हा, ही माणसं पक्की त्याची घर दाखवायला. दोन माणसं आमचे राजभाऊ शेळके आणि हरिमामा जाधव, दोघे माणसं पक्के अगदी. घर कोणाचे दाखवायचे, मोठ्याच घर त्यांच्या घरी नाही म्हटले. मी त्या दिवशी आताच ह्या आजच सुद्धा निमंत्रण, मला लोकांचे घर काय दाखवतो, मी तुमच्या घरी जेवायला होणार म्हणून आज त्यांच्याकडे जेवायला आहे. आपल्या सगळ्याला आमंत्रण आहे बरं का. आपल्या सगळ्याला हरिमामाकडे आमंत्रण आहे. काय घालतील ते घालतील, आपल्याला काय पदार्थाची काय आपली भूक नाही, आपण त्यांनी देऊ घालावं एवढंच अपेक्षा आहे. विठाल विठाल म्हणून आज चिंतन आहे आपल्याला. थोडं चिंतन असं करायचं आहे, माणसाच्या जीवनामध्ये साधन निष्ठता असावी लागते. साधन कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन, नाम हे साधन आहे बरं का. बाकी साधन करण्यात बसण्यापेक्षा, बाकी साधनामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा आपण सोपं आपला कामधंदा करता करता भगवंताचं नामस्मरण करावं. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यात मोठा परमार्थ हा आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी आपल्याला हे सांगितलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही राम राम, भाव श्रम सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. संतांनी आपल्याला सोपं करून सांगितलं, काही घाबरायचं कारण नाही. तुम्हाला सांगू का, साधन असं पाहिजे. आपल्यावर मोठे उपकार आहेत बरं का. साधन हे कठीणही नकोय, साधन हे अति स्वल्पही नकोय, साधन हे आधी अवघडही नकोय.
म्हणून अति अवघड साधन असलं तर आपल्याला जाता येणार नाही. जाता येईल का? नाही जाता येणार. अति सोपं असलं त्या साधनाची किंमत राहत नाही. त्याला घर की मुर्गी पुढचं म्हणा तुम्ही आता. माहिती त्या तात्पर्य असं आहे, साधन सोपं अति सोपंही नको आहे. साधन अति बरं साधन आहे, पण साधन साध्यापर्यंत जाण्याची ती खात्री नाही. काय उपयोगाचं? गाडी आहे, आपल्याकडे गाडी आहे, पण आपण पंढरपूर त्या गाडीने जाऊच अशी खात्री नाही. काय कामाची गाडीची? कुठे पंक्चर होती, कुठे बंद पडती, कुठे धक्का मारा, बॅटरी गेली, अशी गाडी काय कामाची हो. म्हणून साधन असं पाहिजे का सुखरूप तिथपर्यंत आपल्याला घेऊन गेलं पाहिजे, त्याला म्हणतात साधन. म्हणून संतांनी संत एकांती बसले, एका वेळेला संत एकत्र बसले आणि त्यांनी असं साधन शोधलं का ज्यामध्ये सगळ्यांचा प्रवेश होईल, सगळं ते करतील. आणि म्हणूनच आपल्याला सोपं साधन सांगितलं का फक्त वाचेचे उच्चारा सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम कृष्ण हो वाचेशी उच्चारा राम कृष्ण लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम कृष्ण हो वाचेशी उच्चारा राम कृष्ण. आजचं कीर्तन मला वाटतं 2 तास संपवायला लागायचं. आता जसं वेळ होत आली तर तसं माणसं येत राहायला लागले. मला वाटते आले का मग त्याच्याकरता 1 तास, त्यांच्याकरता 1 तास म्हणतात 4 वाजेपर्यंत आपलं चाललं ना. असं विठाल विठाल आता त्याला इकडे आहे ना माझं. आता काय करतात, आपल्याकडे जागा कमी झाली. तात्पर्य असं आहे, खूप सुंदर जेवण जगले आमचे बापूचा बाबा. अनेक वेळेला मी जायला त्यांच्याकडे गेलो, त्या वेळेला खूप सात्विक. मला एवढी माहिती तेवढी त्यांनी वाऱ्या केल्या पाहिजे, दोघांनी वाऱ्या संघ केल्या. आणि आपल्या गावाचं भाग्य आहे का पांडुरंगाकडे जायला आपल्याला बरोबर कोण आहेत? पांडुरंगच आहेत. पांडुरंगाकडे जायला पांडुरंगच आपल्या बरोबर आहेत, अर्थात भगवान खंडेराय आहेत. म्हणजे पांडुरंगाचं आराध्य दैवत भगवान शंकर आणि भगवान शंकराचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा. हे दोघं एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. तशी साखरेतून गोडी बाजूला करता येत नाही. शुगरवाल्या माणसाला जर चहा करायचा, म्हटले साखर टाका, पण त्यातली गोडी बाजूला काढून टाका, कसं शक्य आहे? शक्य नाही ते. आणि म्हणून गंमत अशी आहे, भगवान शंकर म्हणजे आपले खंडेराय बाबा, खंडेराय महाराज, आणि भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग परमात्मा. हे दोघं एकमेकाला दरवर्षी भेटायला जातात. हे तुमचं आमचं भाग्य आहे. बरं एकटे जात नाहीत, आपल्या गावाला घेऊन जातात. खंडोबावाडी वाकडी घेऊन, वाकडी त्या लोकांना ते घेऊन जातात खंडोबाराय. आणि म्हणून आपला मोठा फायदा आहे. म्हणून साधन असं असावं, तिथपर्यंत पक्क जायला असं साधन असावं. म्हणून संतांनी नामस्मरण हे साधन हे असं पक्क शोधलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात असं साधन काही कामाचं नाही, ते आपल्याला करता येत नाही. म्हणून अशा प्रकारची परिस्थिती असावी. साधन सोपंही असावं, ध्यानात ठेवा. साधन सोपंही असावं, साधन परिपक्वही असावं, साधन साध्यापर्यंत जाणारे असावं. त्या साधनाचा अवलंब माणसाने करावा, नाहीतर फजिती होते. एक साधन आला, पण महाराज काही खरं नाही महाराज लोकांचं. मला बाबा काय खरं, मी महाराजाच आहे. काय खरं म्हणे, एका महाराजात मी 14 वर्ष सेवा केली म्हणे. किती? 14 वर्ष सेवा केली. पण तो महाराज वाईट आहे मला कधी कळालं? तो जेलमध्ये गेला तेव्हा. सांगा, महाराज जेलमध्ये गेला तेव्हा कळालं का महाराज वाईट होता? अरे पण तुझे 14 वर्ष आयुष्याचे गेले ना बाबा, 14 वर्ष वाया गेले ना राजा. तुला हे गेलेले 14 वर्ष कसे वापस येतील महाराज? म्हणून साधन असं असावं की आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायला असं महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात साधन फक्त कलियुगामध्ये एकच साधन आहे, बाकीच्या साधनाच्या मागे लागूही नका. ज्ञानोबारायांनी खूप वर्णन केलंय 12व्या अध्यायामध्ये.
पाय बालू आतीतनी ते बोतली पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू काय खरंय हो म्हणून साधन जरी पण पुष्कळ असले पण साधन सोपं असावं हो आम्हाला एक आठवण झाली आता गुरुवर्य महाराजांचा आपण एक अभंग ऐकला असेल कीर्तनाचा अनेक वेळेला महाराजचा अभंग अनेक वेळेला घ्यायचे स्वल्प वाटे चला वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही हेरी 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 तुम्ही आम्ही हेरी 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 वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल विठ्ठल हेरी 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 तुम्ही आम्ही चालही महाराजांची आहे आणि अभंगही महाराजांचा ही चालही महाराज हीच चाल मानायची महाराज अनेक वेळेला ऐकलं कीर्तन ऐकलं मी 2-4 वेळेला कीर्तन मला ऐकण्यात आले तात्पर्य असं सोपी वाट ही सोपी असावी सोप्या वाटेनं कोणीही जातो आडराणा उपयोगाचं नाही एक 2 मार्ग आहे शास्त्रामध्ये थोडं शास्त्राकडे घेतो आपल्याला 2 मार्ग एक कठीण मार्ग आहे आणि एक सोपा मार्ग आहे ज्ञानोबराने सांगितलं एका झाडाखाली 2 पक्षी आहेत 2 जीव आहेत त्यांना झाडाच्या शेण्यावर जायचंय कसं जाता येईल त्यामध्ये एक पक्षी आहे आणि दुसरी मुंगी आहे मुंगी त्याला ज्ञानोबरायांनी एक पिपिलिका मार्ग आणि एक व्यंगम मार्ग असं म्हटलंय 2 मार्ग सांगते पिपिलिका म्हणजे पक्षी काय करेल भुरकून उडून शेंड्यावर जाऊन बसल मुंगी जाणार नाही का मुंगीलाही जाता येईल पण मुंगीचा काय करावं लागेल बुडावर चढावं लागेल बुडावर जोडून फांद्यावर एक एक फांदी पार करत आणि एके दिवशी शेंड्यावर मुंगी जाईल तसं मार्ग असा असावा तिथे सगळ्यांनाच चालताला पाहिजे 2 मार्ग आहे तसं परमार्थातला एक मार्ग कठीण आहे एक मार्ग सोपा आहे हरिभजन करणं नामस्मरण करणं सोपं आहे त्यात त्याला काहीच करावं लागत नाही बाबा काहीही करायची गरज नाही तुम्ही आंघोळ करू नका तोंड धुवू नका झोपेतून उठला बस कपडा बाजूला करा लगेच रामकृष्ण हरी काय गरज आहे काही करायची गरज नाही महाराज आंघोळीला लगेच तोंड धुवाय काही करायची गरज नाही महाराज अशा प्रकारची परिस्थिती आहे इतकं सोपं साधन सांगितलंय याच्यापेक्षा सोपं साधन भगवंताच्या प्राप्तीचं जगात दुसरं नाही तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका पूर्व पुण्य पूर्व पुण्य पूर्व पुण्य उपदे आवडी मगरा उपदे आवडी हे उपदे मगरा उपदे म्हणे साधन सुलभ गोमटे साधन सुलभही आहे साधन गोमटे आहे साधन सुलभही असावं
साधन गोमटही असावं आणि साधन साध्याच्या प्राप्तीपर्यंत नेणार असावं. आपला संसार आपल्याला मोक्षापर्यंत येऊ शकेल का? सांगता येईल आपल्याला, गाईड जाईल का? माझ्या संसारामध्ये राहून मी मात्र मोक्षाला जाऊ शकतो अशी गाई देत आहेत. संसार हे साधन मोक्षाचं नाही, पण संसारातूनच काही माणसं मोक्षाला गेले का नाही? तर थोडा बारीक विचार करा. संत कुठं होते? संसारामध्ये होते ना. तुकाराम महाराज एक नाही तर दोन बायका, मुलं दोन मुलं होते. हो, नारायण महाराज, महादेव महाराज, भागीरथाबाई 3 मुलं होते. भाऊही होते, घरप्रपंच होता, धंदा होता. मग वैकुंठाला गेले नाही का? गेला जो विमानी पैसोनी आपणच म्हणतो, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी. सगळ्याला विचारलं, सगळ्या गावातल्या लोकांना विचारलं, मी जाऊ का, येऊ का, येऊ का आता, येऊ का आता, निघाले. सगळ्यांच्या डोळ्यात देखत गेले. हो, त्याचा अर्थ होते संसारामध्ये गमत एवढीच झाली. आपणही संसारामध्ये आहोत, आपण काही बाहेर नाहीये, पण आपल्याला ती साधन आपण करत नाही म्हणून आपण तिथपर्यंत जात नाही. साधन काय करायचं? काय नाही म्हटलं, दुकान म्हटलं दुसरं काही करू नका बाबा, फक्त एकच काम करा, भगवंताचं नामस्मरण करत राहा. टाळ दिंडी हाती घेऊन नाथा, टाळ दिंडी हाती घेऊन नाथा, टाळ दिंडी हाती घेऊन टाळ दिंडी हाती. सोपे वर्मा सांगितले सती, टाळ दिंडी हाती घेऊन नाथा, टाळ दिंडी हाती सोपे वर्मा सांगितले सती, टाळ दिंडी हाती घेऊन नाथा, टाळ दिंडी हाती. हो, म्हणून सोप्यावर मजा येईल, अवघडात पडायचं नाही. महाराज मग अशी आपल्याला बोलून गेलो का, 2 मार्ग आहे ना. एक मार्ग आहे राजमार्ग, मोठा हायवे आपण त्याला म्हणतो. जसं आपल्याला माहिती म्हणून कोणता हायवे येतो? समृद्धी. हायवे समृद्धी आहे, पण त्याला काही लोकांना समृद्ध झाले, सगळे लोक काही समृद्ध झाले. पण चांगला मार्ग आहे. एकदा त्या मार्गाला लागलं का पुन्हा पाहायचं काम नाही. आणि मधला एक मार्ग आहे, त्याला पगदंडी म्हणतात, पाऊलवाट आपल्या भाषेमध्ये पाऊलवाट. पण पाऊलवाटेमध्ये जाणं अवघड आहे. ज्ञानोबा म्हणता की स्वयंभूतीच्या बाई देवी एशा गुणमयी माया दुरत्या मामेव ये प्रपद्यंते माया मेताम तरंती. या मायासागरातून कोण कोण पलीकडे गेले, कसे कसे पलीकडे गेले, खूप मोठं वर्णन केलंय. मला एवढं सांगायचं आहे. ते म्हणतात काही उड्या मारल्या, ते कोणीकडे गेले तपास लागला नाही त्यांचा. म्हणून एकी स्वयंभूतीच्या बाई रेगाली जायची शेत नाही, एकी जानवेच्या डोई गरवेच गेलेले. तर कोण पलीकडे गेलं म्हणजे ज्यानं भगवंताच्या नामाची कास पेटी भोपळा आपल्या भाषेत. पाण्यातून पलीकडे जायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? भोपळा पाहिजे कमरेला. जुन्या काळामध्ये नदीतून पलीकडे जायचं असेल तर भोपळे बांधायचे, पलीकडे जायचे. तसा इथं भोपळा माऊली ज्ञानोबा म्हणतात पेटी बांधली, पेटी कायची? भोपळ्याची पेटी. आणि पेटी बांधून पलीकडे गेले महाराज. निवृत्तीच्या पहिलं तीरा झेपावलेचे ज्ञानोबा म्हणतात. निवृत्तीच्या पलीकडच्या तीराला गेले हे जाण्याकरता. म्हणून साधन आपल्याला सोपं पाहिजे, अवघड नको. बरं, पाऊल वाटेने गेलं तर वाट जवळची, ठीक आहे, जवळ जातो, लवकर जाऊ. पण भरोसा असा आहे, त्या जंगलातून जात असताना हिंस्रपासून वाघ येईल, आपल्याकडून कीर्तनाहून भाषण घरी जायची भीती होती पूर्वी. काही काळ असा होता, कीर्तनातून घरी जाण्याची हिंमत नव्हती. वाटामध्ये कुठे एखाद्या गिन्नीमध्ये झोपलेला, एका मकामध्ये झोपलेला, काही सांगता येत नव्हतं महाराज. अनेक घडले किस्से, अनेक गावामध्ये संगमनेर भागात की बरेच किस्से घडले. भजनांवर अटॅक केलेला. तात्पर्य असं का भीती असे मधल्या मार्गाने. तुम्हाला सोपं पाहिजे सांगू का? आपण भक्त व्हायचं, पण भक्त होत असताना आपण माकडीचं पिलू नाही व्हायचं. लक्षात ठेवा, मी परत सांगतो. आपण भक्त होत असताना माकडीचं पिलू व्हायचं नाही, आपण मांजरीचं पिलू व्हायचं. काय सोपं बोलतो आपल्याला, एकदम कळेल असं. आपण 2 प्रकारचे भक्त, एक माकडीच्या पिलासारखे, माकडीचं पिलू असतं ना, माकड कळते ना, माकडीचं पिलू असतं ना, एक त्याच्यासारखा भक्त. आणि दुसरा भक्त जो आहे तो मांजरीच्या पिलासारखा. आता पाऊल वाटेनं जाणारा हा भक्त
माकडीच्या पिलासारखा आणि राजमार्गानं समृद्धी मार्गाने जाणारा बघता मांजरीच्या पिलासारखा. कसं सांगतो तुम्हाला, हे पहा, मांजर आणि माकड. माकड ज्यावेळेला आपल्या पिलाला घेते आणि दुसऱ्या या झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारते, त्यावेळेला त्या पिलाची जबाबदारी कोणावर? काव टाकतो माकडावर. ध्यानात ठेवा. माकडाला सांगितलं राहतं, बाबा तू माझ्या पोटाला घट्ट धर, तू जर हात सोडले तर तू कुठं पडशील, मरशील, मला सांगतायत नाही, माझ्यावर तुझी काही जबाबदारी नाही. कोण म्हणतं? आई म्हणते, माकडीन म्हणते. कोणाला म्हणते? माकडाच्या पिराला म्हणते. तसं भगवान म्हणतो, हे बघ साधका, तू भजनाला मार्गाला माझ्या प्राप्तीकडे यायला निघाला, योगाधिकाच्या मार्गाला लागला, पण याच्यावर सगळी जबाबदारी तुझी. माकडाच्या पिलासारखं तू योग कर, लवकर सिद्ध हो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, 8वांग समाधी आहे. तू समाधी पर्यंत ये, मग मी तुला भेट देईन. पण हे नाही करता तुझं तू पाय, मी तुला काही करू शकत नाही. तू आज सोडले, मरशील तूच. यम करायचा आहे, नाकतोंड दाबले, नाकून दाबले, पण किती वेळाने उघडायचं माहितीच नाही. दाबून धरले पक्के, सासू सासत नाही आतमध्ये, मेलन पाहतं काय माझ्याकडं, बरं ना हो. तसं माकडीचं पिलू त्या झाडावरून त्या झाड उडी मारतात, त्यानं जर आईला सोडलं, खाली पडलं, मेलं, दुसरं काय. आता मांजरीचं पिलू, मांजरीच्या पिलाची जबाबदारी कोणावर? आईवर. जाणार ठेवा, हे जे महत्वाचं आहे, हे आपल्या करता येईल. मग आपण मांजरीचं पिलं व्हायचं का माकडीचं पिलं व्हायचं, तुम्ही ठरवायचं. पण मी दोन्ही सांगतो. मांजरीच्या पिलाला ज्या वेळेला मांजरी 2-4 पिलाला जन्म देते महाराज, त्या तो बोक्या. कोण? बोक्या. मांजरीचा तो बोक्या इतका बेकार. मी बोक्याबद्दल बोलतो. मांजरीचा बोक्या इतका बेकार, तिला पिलाला वाचवण्याकरता काय करावं लागतं? पिलं 2-4 घरी कुठेही गाडग्याच्या बाजूला, पोत्याच्या शिबडीमध्ये, कुठे एखाद्या कुटीच्या खाली कुठे लपून ठेवती महाराज ती आई. चांगले मोठे होईपर्यंत, डोळे उघडीपर्यंत त्यांना लपून ठेवते. सारखी या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात घेऊन जात राहते. कारण का? त्याला माहितीये हा यांचा बाप बोक्या. मी मांजरी बद्दल बोलतोय, ध्यानात ठेवा. यांचा बाप बोक्या, हा यानं जर पाहिले तर 2-4 पिलं मारून टाकल्याशिवाय काय राहणार नाही मार. तशा प्रकारे आता मला तुम्हाला विचारायचं, आपल्याला कोणतं भक्त व्हायचंय? माकडीचं भक्त व्हायचंय? माकडीचं पिलू भक्त व्हायचंय का मांजरीचं पिलू? कवांना मला वाटतंय मांजरीचं पिलू बरं, आपलं काय डोक्याला ताण घेत आपण. मांजरीचं पिलू आपण भक्त होऊ, आपली सगळी काळजी आपण. तसंच आहे, आपण आपली काळजी आपल्यावर नाही. इथे देव बाप्पा बसलेत ना हो. आपल्या गावावर एवढी कृपा आहे ना आपल्या परमार्थाची. का होता त्या परमार्थाची कृपा आहे, त्याच्याकरता ते बसलेत. आपल्याला काही कमी जास्त वाटलं का आपण त्यांच्या जाऊन कानामध्ये सांगा, त्यांच्या पायावर सांगा, कसंही सांगा. तुम्ही तुमच्या घरी बसून मनामध्ये जरी सांगितलं तर ते खंडोबा राहायला ऐकू जातं महाराज. पण तुमचं दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. ही महत्वाची शक्ती आहे. म्हणून आपण मांजरीचं पिलू व्हा. मांजरीचं पिलू झालो का आपल्याला बाकीची काळजी. तसं योगाधिक कर्म करणाऱ्या साधकाला स्वतःची जबाबदारी स्वतःवर, पण नामस्मरण करणाऱ्याला त्याला कुठलीही जबाबदारी नाही. काय जबाबदारी त्याला? त्याला आंघोळ करायची, पवित्र आसनावर बसवायचं. आता मला वेळ नाही बरं का. बाकीच्या मंत्राबद्दल तुकाराम महाराज इतकं निषेध केलाय. मंत्र यंत्र काही करीशी बुटबुटी, मंत्र यंत्र काही करीशी बुटबुटी, तेने भूतसृष्टी पावशील. म्हणून उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, कुठती यातना यमपाश. महाराज म्हणतात कशाला ते डोळे दाखायचे, बुटबुट करायचं म्हणे. बुटबुट करू नका. काय करू नका? डोळे दाखवून बुट मोठ्यानं म्हणा, उघडा मंत्र जाणा. म्हणजे आपल्याला अवघड नाही, सोपं सांगितलंय. काही नादी लागू नका, काही करायची गरज नाही. फक्त हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. तुम्ही हरी हरी म्हणा. कामामध्ये काम, काही दुसरं काही करूच नका. बघतच नव्हा का या नावामध्ये एवढी पावर आहे महाराज. या एका नामानं भगवान परमात्मा आपली सगळी शक्ती तर देतो,
पण जो नामधारक आहे त्या नामधारकाची ताकद एवढी होते का त्याच्या जीवनातून सगळी पाप समाप्त होऊन जातात, पाप राहत नाही. आणि म्हणून नाम हे सर्वात मोठं सोपान महत्वाचं साधन आहे. म्हणून म्हणतात तुकाराम म्हटलं आम्ही दुसरं काही करतच नाही, आम्ही फक्त एकच परमात्म्याचं नामस्मरण करतो अभंगाच्या पहिल्या. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, म्हणून वाटा सूक्ष्म सुंदर, म्हणून वाटा सूक्ष्म कापे काम नाही आता, आणि कापे नाही आता, म्हणून वाटा सूक्ष्म सुंदर, म्हणून वाटा सूक्ष्म सुंदर. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कामे काम नाही आता, आणि कामे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कामे काम नाही आता, आणि कामे काम नाही यार काय हरकत नाही. काय असतं महत्वाची वेळ बरोबर आता आम्ही मोकळे माणसं, आम्हाला त्याचा काय धंदा आहे, उठायची दान तो धंदा कवांना, आम्हाला त्याचं करता आम्ही सगळं काय सोडलेलं आहे. त्याच्यामुळं नामस्मरण होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे बाकी उद्योग आहे, काम आहेत, तेव्हा ते काही काम असेल तर जाऊ शकता, काही अडचण नाही बरं का. ते अजून तुम्हाला 4-5 घंटे काय सोडणार नाही. विठाल 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 आता जे जाणारे ते गेले, त्यांना घाई होती, काही सुद्धा केल्या, आता काही अडचण नाही. आपल्याला 4-5 वाजेपर्यंत काही काम नाही, फुगा काही लागल्या नाही. चालेल जाऊ दे. आता मला यांनी सांगून गेले का तुम्ही लवकर सोडा, तुम्ही उपाशी माराल. तेव्हा तात्पर्य असं आहे, थोडा वेळ आपण चिंतन करणार आहोत. महाराज म्हणतात याच्या करता आम्ही दुसरं काही केलेलं नाही, बाकीच्या सणाच्या आम्ही मार्ग लागलो नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही म्हणण्यामध्ये इथे थोडा शंका आहे, थोडा संशय असा. इतरांची निंदा आहे का, इतर साधनाची निंदा आहे का, इतर मार्गाची निंदा केली का तुकाराम महाराजांनी, तर नाही. संत हे कोणत्याही साधनाची निंदा करत आहे, त्यांचं काम फक्त एवढंच आहे, हे बा इकडून जाल तर असं जावं लागेल, इकडून जा तर असं जावं लागेल. मार्ग सांगायचं काम आहे. मार्ग दावून गेले आधी, मार्ग ते मार्गाला नाव ठेवीत नाहीत. म्हणून संत हे संतांची निंदा नाही. आणि असं असतं का, आपल्याला जर आपल्या प्रयत्नाने गुरु चांगले मिळाले, उदाहरणार्थ आपण सगळे म्हणू शकतो आमचे गुरु समर्थ आहेत, सद्गुरु नारायणगिरी महाराज आमचे गुरु समर्थ आहेत, आम्हाला बघितलं काय घेणं, कोण किती मोठा असलं तर काय घेणं, असं बोलावं का, असं बोलावं का? तुमचं काय उत्तर आहे? बोलू नये, ध्यानात ठेवा.
आपले गुरु आपले आहेत, आपलं भाग्य आहे. आपल्याला एवढे चांगले गुरु मिळाले, भाग्यच असं समजायचं. आपण भाग्य समजायचं, पण याचा अर्थ असा नाही का आपण बाकीच्या गुरूंची, जे गुरु असतील ते जगाचे गुरु असतील, त्यांचे काही भक्त असतील 10, 5, 10,000, 10,00,000, 10 कोटी, काय जे बघतात त्यांची आपण निंदा करायची. तसं तुकाराम महाराज नामाचं साधना आम्हाला आहे, आम्हाला बाकीच्याचं काही काम नाही, म्हणजे बाकीच्या साधनाचं नाव ठेवतात का, निंदा करतात का? संतही निंदा करत नाही. निंदा करू नये, संत निंदा करतच नसतात. साधनं सगळी चांगले आहे. समजा आपल्याकडे सायकल आहे, आपण मोटरसायकलची निंदा करायची का? 4 चाकीची निंदा करायची का? एरोप्लेनची निंदा करायची का? हेलिकॉप्टरची निंदा करायची का? नाही. अरे ते त्याच्याकडे ज्याची जी ताकद असेल ते साधन घेईन. आपल्याकडं सायकलची ताकद आहे, आपण सायकल घेतली. कोणाकडे 4 चाकी, आमच्या रावसाहेबाबा सारखे पैशावाले माणसं भरपूर पैसे रावसाहेबाबाकडे, मला देणार होते, पण त्याला राहिले तसेच राहिले. ते एक मला आश्रमच नावाचा करून देणार होते, पण ते राहिले तसे राहिले. आता जाऊ दे, आता मला काही गरज नाही, आता मीच मारायला त्याकडून काय लाग आश्रम तुमचा असतो. तात्पर्य असं साधना अनेक हो. आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्या पुरतं साधन पाहिजे सोपं. महाराज म्हणतात आम्ही दुसऱ्याची निंदा करत नाही, आणि कापे काम नाही. आता एका साधनाने जर आपल्या डब्यातल्या भाकरीना पोळीनं आपलं पोट भरतंय, तर दुसऱ्याच्या डब्यामध्ये काय आहे हे विचार करण्याची विचार करण्याची बुद्धी सुद्धा असू नये. नाहीतर माणसाला एक वाईट खोड असते. या गुरुकडे जाय, त्या गुरुकडे जाय, या गुरुकडे काही भेटतं का, त्या गुरुकडे काही भेटतं का, या गुरुकडे काही भेटतं का, त्याला इथं सांग. असं नाही बाबा, आपले गुरु हे गुरुच असतात. गुरु हे समर्थ असतात. आपण आपल्या गुरुवर निष्ठा ठेवली पाहिजे. निष्ठा ठेवली तर त्याला पुन्हा इकडे जायची गरज नाही. त्याला बाकीच्या गुरुकडे गुरु आहे, दुसरीकडे जायची गरज. आणि म्हणून मारमा इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा हो. आपली आईची आई, दुसऱ्याची स्त्री, पण दुसऱ्या मुलांची आई किती सुंदर असते, श्रीमंत असते, तिच्या अंगावर 10 तोळे काय 10 किलो सोनं असलं. आपली आई साधी असते, काळी कुळकुळीत असते. दोन लुगड्याचं 1 लुगडं करून, 2 पात्राचं 1 पात्र करून घातलं असलं, तरी सुद्धा आपली आई ती आपली आई ते ध्यानात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात का आणि कापे काम नाही येते. दुसऱ्याचं काम नाही म्हणजे निंदा नाही. तर आता आमच्याकडे भरपूर आहे ना, आम्हाला इतरांचं काही करायची गरज नाही. कारण त्यांनी देताना आम्हाला असं सूक्ष्म दिलंय, आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. म्हणून जे साधन दिलंय ते साधन बाकी त्या साधनातले दोष घालवून दिलंय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर हो, मोडनिया वाटा वाटा सूक्ष्म दुसर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर, मोडनिया सूक्ष्म दुसर, दिला राजभार चाले ऐसा, दिला राजभार चाले ऐसा हो, दिला राजभार चाले ऐसा, दिला राजभार चाले ऐसा, मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर हो, मोडनिया वाटा वाटा सूक्ष्म दुसर हो, मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर, मोडनिया सूक्ष्म दुसर, मोडून या वाटा मोडून टाकल्या. त्या वाटा अवघड होत्या, रस्ता नव्हता, काट्या खड्डे वगैरे होते ना, जेसीबी लावले का पहिल्या काट्या काढल्या, नंतर खड्डे भरले,
आणि नंतर सरळ मार्ग चांगले कामा केलं कसा गेला राजमार्ग राज्यमार्ग झाले आईसा अशा प्रकारचा मार्ग गेला. बुडवण्या वाटा दोन प्रकारचा वाटा सूक्ष्म आणि दुस्तर. एक तर बारीक सूक्ष्म जागा आहे का बारीक वाटा आणि मोठ्या वाटा कठीण वाटा ज्या वाटेने आपल्याला चालता येत नाही अशी सूक्ष्म दुस्तर दोन्ही वाटा मोडून टाकल्या. मोडवण्या वाटा सूक्ष्म दुस्तर या बसा केला राज्यभार किंवा राजभार चाले आईसा. जिथे राजाने जावं राजाचं सैन्य राजाचं सगळे जावं अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे. एखादे मंदिर वगैरे यायचे असले का एखादा रोड खराब असला का त्या रोडला अगोदर मुरुम टाकून घेतला तेवढा पुरता मुरुम टाकून घेतला जातो. तसं राजा तिथं चालतो तो रोड चांगला केला जातो म्हणून केला राजभार चाले आईसा. पण जात असताना मात्र कशा प्रकारे जातात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष मृदंग श्रुती टाळ घोष लावणी 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 मृदंग श्रुती टाळ देऊ ब्रह्मरस आवडीने देऊ ब्रह्मरस आवडीने देऊ ब्रह्मरस आवडीने देऊ ब्रह्मरस आवडीने मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर 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 मोडनिया वाटा मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. नारळ मात्र आम्ही कशा प्रकारे जातो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आमच्या मार्गाचं साधन आहे. पकवाज लावायचा स्वरामध्ये पकवाज लावायचा महाराज स्वरात पकवाज पाहिजे. एका स्वरात विना स्वरात पाहिजे पकवाज स्वरात पाहिजे. या स्वराला एक इथं पेटी असते ते वाद्य त्या श्रुती म्हणजे विना पकवाज आणि टाळ घोष यांचा एक नाद वेगळाच आहे. आपल्याला माहिती आहे जे माणसं 7 दिवस साधू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला जातात भजनी लोक प्राय करून भजनी परायणा करतात भजी मंडळी ते 7 दिवस परायणाला जातात. तिकून आल्यानंतर 4 दिवस त्यांच्या कानामध्ये टाळच वाजत राहतात. जे माणसं दिंडीला जातात दिंडीला त्यांच्या कानामध्ये आल्यानंतर झोपले तरी त्याने टाळच वाजत राहतात. का प्रवास घडला तसा टाळाचा त्याच्यामध्ये राहिले. तसं ब्रह्मरस याच्यामध्ये ब्रह्मरस होत असतो महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष याचा एक नाद आहे याचा एक स्वर आहे याला एक गती आहे याचा एक ताल आहे. या सगळ्या गोष्टी एक विशिष्ट याच्यामध्ये बांधल्या गेलेल्या आहे. ते काय असं मोकळं नाही. नाहीतर गंमत अशी कोणी कोणीकडे ओरडत तर काही असं नाही चाललं. स्वर आहे याच्यामध्ये थोडा जरी स्वर केला तरी ते बेसूर लागत गोड लागत नाही. नाही तर मग गंमत अशी एक लग्नाची गोष्ट सांगतो मला. एका घरी लग्न होतं लग्न पण त्या उठाच्या घरी लग्न उंटाच्या घरी त्या पोराचं लग्न होतं. आता उंटाचं लग्न म्हणल्यावर कोण येईल लग्न व्हायला. बाकीचे बोललो पाहुणे गोळा झाले हो. उंट आले कोले आले कुत्रे आले लांडगे आले सगळे गोळा झाले. पण आता ब्राह्मण कोण आणायचा. ब्राह्मण तर आपल्या गावातला चालणार नाही. त्याचं ब्राह्मण त्यांचा ब्राह्मण लागेल. मग त्यांनी गाढवाला निमंत्रण दिलं. गाढवाला हो म्हणजे तुम्ही आमच्याकडे मंगळाष्टक म्हणायला मला स्वरावर बोलायचंय मंगळाष्टक म्हणायचंय. आणि आता मग लग्न
उंट मुलगा मुलगी उभे राहिले मध्ये तो काय धरतात दोघांच्या मध्ये काय धरतात आंतरपाठ असं तुमच्या मला वाटतं का तुम्ही मी सोडून गेले आंतरपाठ मी मुद्दाम मला माहितीये पण तुम्हाला विचारतो का तुम्ही अजून सावध आहे का नाही आंतरपाठ धरला मग आंतरपाठ धरल्यानंतर सगळ्या अक्षदा वाटल्या का अक्षदा वाटल्या का अक्षदा वाटल्या का लोक म्हणतात चला बाबा लग्नाला का जेवायला भेटाल आणि मग आता मंगलाष्टक म्हणायला शुभंगल कोण मंगलाष्टक म्हणायला कोण गाढवाला माईक दिला बर का स्पीकरवाले ऐका माईक तुमच्याकडे शिल्लक कोणाला द्यायचा आहे गाढवाला माईक द्यायचा गाढवाने आपल्या स्वरात मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली महाराज आणि मग त्यांचं वर्णन झालं वा वा म्हणजे काय नवरदेवाचं स्वरूप तू म्हटलं काही लग्न काय वराडांची सगळी तारा काही लग्नाचा मंडप काय सगळं वर्णन झालं कोणाचं गाढव वर्णन करतो उंटाकडं काय म्हणतो तुमचा मुलगा इतका सुंदर नवरदेव हा आता त्यानं वर्णन केलं कसं काय मी त्यातुरता सांगतो तुम्हाला महत्वाची भूमिका काय गाढवानं वर्णन केलं का याच्या पोराचं वर्णन केलं म्हणजे आम्हाला 10 रुपये जास्त देईन दक्षिणा मग तो वर्णन करायला लागला कोण गाढव उंटाचं तुमचं काय स्वरूप काय तुम्ही देखणे तुमच्याकडे पावातच राहावं वाटतं काय तुमची पाठ काय तुमची मान वगैरे वगैरे वर्णन करायला लागला आता त्याला वाटलं उंटाला वाटलं अरे हा माझा बाप निघाला आता माझं वर्णन करतोय 4 रुपये जास्त घेण्याकरता मला आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे ठकाला माटक भेटून राहतात त्याने सांगितलं मग हो म्हणजे वा आमचा मुलगा जरी सुंदर असला पण तुमचा आवाज म्हणजे काय म्हणजे गंधर्वाच्या आवाजाला पिकअप पडणार आवाज कोणाचा एका सोपाशेमध्ये वर्णन केले उष्ट्राणामच्या गृहे लग्नम गर्दबस शांतीपाठका गाढव शांतीपाठक म्हणजे मंगलाष्टक म्हणाला गर्दबस शांतीपाठका परस्परम प्रसंशंती आओ रूप आओ ध्वनी आहो तो तुमचा आवाज म्हणजे गंधर्वासारखा आहे महाराज याला काही किंमत नाही आमच्या मगाशी चाल म्हटले हरिभक्त पारायण आमचे गायनाचे आमचे हरिभाऊ महाराज आणि कृष्णा महाराज सुंदर गायन ठेवलं आमच्या स्वरूपानंद महाराजांनी वाजवलं होतं दोघांनाही वाजवलं माणूस बारीक दिसतो पण दोघाला हाणलं त्यांनी तात्पर्य असं त्यांशिवाय मजा नाही महाराज तुम्हाला मी एक थोडीशी आठवण करतो तो गुरुरे महाराज कीर्तनाला उभे राहायचे काल्याची कीर्तनाला किती घंटे कीर्तन व्हायचं 3-4 घंटे कीर्तन व्हायचं आपण सगळे ते रंगवून जायचं उपाशी तापाचे जेवण कोणी केलंय का नाही केलंय घरून येताना तसेच माणसं यायचे पण कोणी तिथून हालत नव्हतं तो ब्रह्मानंद होत होता महाराजांच्या कीर्तनाचा ब्रह्मानंद आपण घेत होतो त्याच्यामुळे बुकतान हरपून जात होती महाराज हा भजनातला आनंद आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतो दावणी मृदंग श्रुती टाळगोळ काय काय मिळतं याच्यातून चेव ब्रह्मरस आवडीने आणि हे ज्या वेळेला घडताना किती पाप एवढं असल्यावर एवढ्या औषध गोळ्या आपल्याला असतात पाप काय करत पाप पण आजच नाही महाराज तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे पाप कोठे राही हरी आठविता हरीला जर हरीचं स्मरण केलं तर पाप राहणारच नाही म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये पाप क्षणार्धात जळून जातील शेवटच्या चरणात तुका म्हणे महापातके पतिता तुका म्हणे महापातके पतिता हे तुका म्हणे महापातके पतिता तुका म्हणे महापातके पतिता तुका हेळा मात्रे मुक्ती जीवन मुक्त हेळा
सूक्ष्म तुझा केला राजा भारताले ऐसा केला राजा भारताले केला राज भारताले ऐसा केला राज्यभार ते भार तेरा ते भार केला राजभार केला राजभार केला राजभार चाले ऐसा आला तेरे आला हारा तेरा केला केला राज्यभार केला राज्यभार चाले ऐसा आया विठोबार घुमाई बार घुमाई धोबार घुमाई बार घुमाई धोबार घुमाई बार घुमाई धोबार घुमाई